संमती ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री नवलबाई फुलचंद शाह कोठारी हायस्कूल शिवगंगानगर भाग 1 कुमटानाका सोलापूर येथे 15 जून रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची ओवाळणी करून पेन गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक रमेश यादवाड उपस्थित होते। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप यांची विशेष उपस्थिती होती। इयत्ता 10वी वर्गातील दिलशाद बागवान, मारिया शेख, प्राची दबेवाले या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील या निमित्ताने करण्यात आला। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते फुगे हवेत सोडून जल्लोष करण्यात आला। नवीन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तक देण्यात आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला। कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश यादवाड यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास प्रशालेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। त्याप्रमाणे तुम्हाला पण इथे येऊन सांगता आलं पाहिजे। ह्यासाठीच आपले शिक्षक वर्ग आणि सगळे आहेत, ते जेवढं उत्साहाने तुमच्यासाठी करतात ते तुम्ही तेवढं केलं पाहिजे। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये पोलीस कोण कोण होणार हात वर करा। डॉक्टर, इंजिनियर, पायलट, ऍडव्होकेट। ठीक आहे, स्वप्न बघा आणि ती साकार करा। प्रत्येकाने आपलं एम ठरवायचंय, सगळ्यांनी भरपूर अभ्यास करायचाय। आणि आता थोड्या मुलींसाठी सांगते मी, मोबाईल कोण कोण वापरता? फक्त मुलींसाठीच नाही सांगत आहे, मुलांसाठी पण सांगते। हो, सगळेच वापरतात। मुलींसाठी यासाठी सांगते की कोणतीही अननोन रिक्वेस्ट आली, मुली असो किंवा मुलं असो, अननोन रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची नाही। शक्यतो सोशल मीडियावरती ऍक्टिव्हच राहायचं नाहीये। तुम्हाला सध्या अभ्यास करायचा आहे आणि या ताईप्रमाणे टॉप करायचंय, बरोबर? त्यासाठी तुम्ही मोबाईल वापरायचा नाही। फेसबुकवर कोण कोण आहे? इंस्टाग्राम? ठीक आहे, व्हेरी गुड। असणं चांगलं आहे असं नाही, नसणं चांगलं आहे असे प्रकार नाही। फक्त एवढंच आहे की सोशल मीडियाचा गैरवापर करायचा नाहीये। कुणी पण जेव्हा अकाउंट ओपन करतंय, अननोन व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची नाही, त्यांना आपली कोणतीही माहिती द्यायची नाही। ठीक आहे, वापरूच नका असं म्हणत नाही, पण मोबाईल जेवढा लांब तेवढं तुम्ही तुमच्या करिअरच्या जवळ जाता। कारण माझ्याकडे मोबाईल असता